नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ आहेत. याप्रमाणे एक एक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवरती अनेक दिंड्या आहेत. करमाळा तालुक्यात जर पाहिलं तर आज काही दिंड्या येणार आहेत. त्यामध्ये आपण जर आणखी वेगळं पण जर पाहिलं तर सायकलीवर देखील अनेक वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने जात आहेत. त्यापैकी नाशिकेतून आलेली एक दिंडी आहे. चौघांचीच सायकल वारी आहे. आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. नेमकं ते कसं यावेळी चाललेले आहेत, त्यांचा संकल्प काय आहे, सायकलवर जाण्याचा उद्देश काय, चौघच जण आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. स्वागत आहे तुमचं. काय सांगता मध्ये तुमचं नाव सांगा. मी तुळशीराम दत्तात्रय गोडसे, राहणार जवळ कॅम्प संसारी. आमची वारी चाललेली आहे. सायकल वारी ही 2 वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे वारी. आम्हाला उत्सुकता आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून वारी चुकवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जेवढी होईल तेवढी आम्ही वारी करणार. वारी म्हणजे एक फार मोठी आहे. पर्व असं तरच चांगलं आपलं हे असतं असे त्याबद्दल. आणखी आपल्या बरोबर सायकलवर निघालेले वारकरी आहेत. तुमचं नाव सांगा. देवीदास पांडुरंग गोडसे, देवाली कॅम्प लॅम्ब रोडला राहतो. कुठून आलात तुम्ही? देवाली कॅम्प नाशिक. तुमचं वारीचं कितवं वर्ष आहे आणि काय कशामुळे जात? मी 2000 सालापासून चालू केलेली 22 वर्ष मी पायी नगर ते पंढरपूर पायी वारी केलेली आणि 2 वर्षापासून सायकल वारी करतोय आणि इथून पुढे चालूच राहणार आहे. असं तुम्ही काय करतात नेमकं आणि सायकलवर जाण्याचा संकल्प का? शेतीच करतो मी, पण लहानपणापासून गोष्टी गोडी असल्यामुळं मी हे करतो, वारी करीत राहतो असं, वारी करतो असं. आणखी आपल्या बरोबर काय वारकरी आहे? तुमचं नाव काय आणि का तुम्ही जातायत नेमकं? त्र्यंबक गोडसे माझं नाव आहे. एक आत्मशांतीसाठी एक वारी करायची असते आणि आम्ही सायकल वारी याच्यासाठी चालू केली आहे का हरित वारी, ग्रीन वारी म्हणतो ना आपण, प्रदूषण मुक्त वारी आणि सुदृढ राहावा यासाठी आम्ही सायकल वारी चालू केली. अगोदर आम्ही पायवारी करायचो, आता काही कारण असू, घरचे काम असू, आम्ही मग सायकल वारी चालू केली सध्या आता. हो. आणखी दुसरे देखील वारकरी आहेत. तुम्ही नेमकं काय करतात? शेती करतो. दत्तात्रय शिवराम गोडसे. आमची दुसरी वारी आहे. दुसऱ्या वर्षाची सायकलीवर चालू आहे. आम्ही पंढरपूरला, आमची भावना आहे खूप पंढरपूर विठ्ठलावर, त्याच्याकरता आम्ही जातो. पहिली नगर ते पंढरपूर 15 वर्ष वारी केली पायी पायी. आता सायकलीवर केली. आनंद वाटतो खूप आम्हाला पंढरपूरला जायचा. काही त्रास होत नाही, काही नाही. एवढ्या लांब येतो आम्ही सायकलीवर, पण अजिबात कुठं काही त्रास नाही आम्हाला. व्यवस्थित वारी चालली आमची सुखाची. आता तुमचा हा मुक्काम कितवा आहे? किती दिवसापासून तुमचा हा प्रवास? हा तिसरा मुक्काम आहे आमचा. देवळाली मध्ये करमाळ्याच्या पुढे 5 किलोमीटर आणि तिथून पुढे आम्ही डायरेक्ट पंढरपूर मध्ये. इथून माग कुठं मुक्काम होता? मुक्कामात काय अडचण येतात? कसं तुम्ही नियोजन कसं असतं तुमचं? आमचं नियोजन काही नाही, आम्हाला रस्त्याने पण खूप धार्मिक लोक असतात, मदत करतात सर्व. आम्ही राहुरीला मुक्काम झाला, आमचा पहिला मुक्काम राहुरीला झाला. आता 135 किलोमीटर रन टाकला पहिल्या दिवशी सायकलीवर. 135 किलोमीटर विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ पर्यंत. तिथून पुढे मग आम्ही आपल्या याच्यात मांदळी तिकडे आला, तिकडे मुक्काम केला आश्रमात. मग आता ही आमची खडकवासला म्हणजे करमाळ्यातून आम्ही पुढे चाललो. काय नेमका संदेश काय देतायत तुम्ही? काही नाही, लोकांनी म्हणलं परमेश्वराच्या हे करावं, धावा करावा लोकांनी. समाधान मिळतं माणसाला, हिंसा होत नाही माणसाचं, चांगले संस्कार लागते, असं हिंस्र होत नाही माणूस. बघून मुलं पण हेच चालू ठेवतील. तुम्ही चौघही एकाच गावचे का कसं? आम्ही बंधूची बंधूचे, आम्ही एकच गावचे आम्ही. हो, आमचं पूर्ण माळकरी कुटुंब आहे. 4 पिढ्यांपासून आमचं माळकरी कुटुंब सर्व. आपण पाहिलं की म्हणजे ही वारी ऊर्जा देणारी वारी आहे असं त्यांच्या म्हणण्यातून येत आहे. आणि या आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने अशाच अनेक वाऱ्या जात आहेत. आपण अशाच वेगवेगळ्या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद.